संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी राज्याच्या सुख समृद्धी, बळीराजाची भरभराट आणि सर्वांच्या कल्याणासाठी खासदार ज्योती वाघमारे यांनी भावपूर्ण साकडं घातलं. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथील संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं रविवारी लष्कर परिसरातील जय जगदंबा चौक इथं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. राज्यसभेच्या खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत गुलाबाच्या पाकळ्यांची पायघड्या, पुष्पवृष्टी, टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठुनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदो, देशावर कोणतंही संकट येऊ नये, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळून वरुणराजाची कृपा व्हावी, प्रत्येक कुटुंब निरोगी आणि आनंदी राहावं, तसंच महाराष्ट्र संत परंपरेच्या मार्गावर अखंड प्रगती करत राहावा असं भावपूर्ण साकडं घातलं. पालखी आगमनावेळी खासदार वाघमारे यांनी उपस्थित महिलांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळत भक्तिभाव आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला. गण गण गणात बोते आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता. पांढऱ्या शुभ्र वेशभूषा, हातातील भगव्या पताका आणि मुखी अखंड हरिनाम घेत चालणाऱ्या वारकऱ्यांची शिस्त, सेवाभाव आणि वारकरी परंपरेचं दर्शन घडवलं. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी उपस्थित अबालवृद्ध भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव दिला. या प्रसंगी शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीनं भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैया माने, प्रशांत लोणार, हुलजंतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.